बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, जिशान सिद्दीकींच्या जबाबात अनेक दावे। जिशान सिद्दीकींच्या जबाबात अनिल परबांसह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख। परब एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते, जिशान सिद्दीकींचा जबाब। बाबांनी हत्येच्या आधी लिहिलेल्या डायरीत मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख। 5:30 ते 6 वाजेपर्यंत दोघांमध्ये व्हॉट्सअॅपवर संभाषण झाल्याचा जिशान सिद्दीकींच्या जबाबात दावा। धनंजय मुंडेंविरोधातील सर्व पुरावे अंजली दमानियांकडून अजित पवारांकडे सुपूर्द, तर मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी। आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार निर्णय घेणार, दमानियांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस। मनोज जरांगे यांच्यासोबत धनंजय देशमुख 1 दिवसीय उपोषण करणार, तर मस्साजोगचे ग्रामस्थही उपोषणात सहभागी होणार। 150 ते 200 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतले, फडणवीसांना यादी देणार। पोलीस आकाचे पाय चेपायला माणसं पाठवायला लागलेत, सुरेश धस यांचा आरोप। आरोपी विष्णू साठे वाल्मिक कराडच्या सर्वात जवळचा। विष्णू साठेच्या नावावर 46 कोटींचं बिल उचलण्यात आलंय, सुरेश धसांचा मोठा आरोप। परळीत स्पेशल ऑडिट लावण्याची मागणी। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। दुपारी 12:30 वाजता मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होणार। बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी। सुप्रीम कोर्टात आज दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता। सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती उठवल्यास पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचीही शक्यता। ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजुल पटेलांचा शिवसेनेत प्रवेश। वर्सोवातली शिवसेनेच्या शाखेला टाळं लावून चावी स्वतःकडेच ठेवली। चावी स्वतःकडेच ठेवल्यानं ठाकरेंचे पदाधिकारी शाखेबाहेर जमले। एकटे राहिलो तरी पुन्हा आम्ही लढून जिंकून दाखवू, राजुल पटेल यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर एवढं पतन होत असताना आत्मचिंतन करण्याऐवजी टीका करतात, शिंदेंचा टोला। एसटीच्या भाडेवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक, आज राज्यभर आंदोलन करणार। एसटी महामंडळात नव्यानं 5000 बस दाखल होणार। पुढील 5 वर्षात 25,000 नवीन बस ताफ्यात दाखल होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची बस खरेदीला तत्वतः मान्यता। मुंबईतील लोढा हे नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला। लोढा हे व्यापार चिन्ह वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करण्याची मागणी अभिषेक यांच्याकडून करण्यात आली होती। उशिरा जन्म नोंदणी अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्यांचे असल्याचे सोमय्यांचे आरोप। 2,14,307 अर्जांचे फॉरेन्सिक ऑडिट करावं, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। तर प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्र बनावट, खोटे असल्याचा पत्रात उल्लेख। एसआयटीला विरोध नाही, पण सोमय्यांचा हस्तक्षेप चुकीचा। मायनॉरिटी डिफेन्स कमिटीचा आंदोलनाचा इशारा। मालेगाव शहरात नोंद करण्यात आलेल्या जन्मदाखल्यांच्या सर्वाधिक आकडेवारीमुळे किरीट सोमय्या आक्रमक। पालघरचे शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल। ड्रोनच्या माध्यमातून अशोक धोडींचा शोध घेण्याचा प्रयत्न। धोडी मागील 7 दिवसांपासून बेपत्ता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 30 तारखेला बीड दौरा। अजित पवार हे पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर येत असल्यानं 2 दिवस आधीच कार्यकर्त्यांकडून स्वागतासाठी बॅनरबाजी। आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार। मुंबईतील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी भेट घेणार असल्याची माहिती। मीरा रोडमध्ये शिवसेनेच्या शाखेचा ताबा मिळवण्यावरून वाद। शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने। ठाकरे गटाचे शहर प्रमुख शिवशंकर तिवारींचा शिंदे गटात प्रवेश। तिवारींनी शाखेवर दावा केल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक। पुण्यातील जीबीएसची केंद्रीय आरोग्य विभागानं दखल घेतली। 7 जणांची समिती केंद्राकडून गठीत। केंद्रीय समिती राज्याच्या आरोग्य विभागाशी संवाद साधणार। प्रदूषित पाणी प्यायल्यानं जीबीएसची बाधा होत असल्याचा संशय। नागपूर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांना जीबीएस रुग्णांची माहिती देण्याची सूचना। जिल्ह्यात 5 रुग्ण आढळून आल्याची माहिती। कोल्हापूरमध्ये जीबी सिंड्रोमचे 2 रुग्ण आढळले। कोगनोळी येथील 60 वर्षाचे वृद्ध आणि हुपरी येथील 6 वर्षाच्या बाळाला लागण। तर सीपीआर रुग्णालयात महिन्याला 5 ते 6 जीबी सिंड्रोमचे रुग्ण ठणठणीत बरे होत असल्याचा सीपीआर प्रशासनाचा दावा। राज्यात फेब्रुवारीनंतर 8 ते 10 हजार पोलिसांची भरती होण्याची शक्यता। गृह विभागानं रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली, तर सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली तपासण्याचं काम सुरू, सूत्रांची माहिती। अमरावती मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात खासदार अनिल बोंडे, बच्चू कडू आणि खासदार बळवंत वानखेडे एकाच मंचावर। अनिल बोंडेंसमोर बच्चू कडूंची उपरोधिक टोलेबाजी, तर खासदार अनिल बोंडेंकडून कडू यांना टोमणे।
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम एप्रिलपर्यंत पूर्ण होणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटांचा तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं काम सुरू। रत्नागिरीत ऑपरेशन टायगर राबवल्यानंतर उद्धव ठाकरे सेनेकडून नवीन शिलेदारांची नियुक्ती। उपजिल्हा प्रमुखपदी दत्तात्रय कदम तर महिला उपजिल्हा संघटक पदावर अलका विश्वासराव यांची नियुक्ती। पालघर बार असोसिएशनने घेतली पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट। नव्यानं सुरू असलेल्या न्यायालय संकुलन वकिलांसाठी राखीव जागेसह इतर विविध मागण्यांसाठी देण्यात आलं निवेदन। परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात परळी शहर पोलिसांकडून प्रकरणाचे सर्व कागदपत्र पोलीस उपअधीक्षकांना सुपूर्द। मुंडे खून प्रकरणाच्या तपासणीला वेग। आरटी अंतर्गत प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार। खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्जांसाठी मुदतवाढ। नीट प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल। आता 180 प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना 3 तासांचा कालावधी मिळणार। परीक्षा जुन्याच पद्धतीनुसार घेण्याचा एनटीएचा निर्णय। मुंबईत ऑगस्टपर्यंत आणखी 10 मोनो सेवेत। फेब्रुवारीमध्ये 2 तर मार्चमध्ये 1 गाडी येणार। उर्वरित 4 गाड्या जूनमध्ये येणार असल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार। माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण। मिठी नदीवरील पूल क्रमांक 20च्या दक्षिण तळाच्या पुनर्बांधणीसाठी 24, 25 आणि 25 ते 26 तारखेला घेण्यात आला होता ब्लॉक। मुंबई पालिकेकडून नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात। पावसाळ्यापूर्वीच कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन विभाग सक्रिय। मुंबईसह राज्यभरात बेकायदा फलकांविरोधात महिनाभर विशेष मोहीम। उच्च न्यायालयानं कान उघडणी केल्यानंतर मोहीम राबवण्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश। डोंबिवलीतील एका सोसायटीत मराठी विरुद्ध अमराठी वाद। सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला विरोध केल्याचा मराठी कुटुंबियांचा आरोप, तर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। रत्नागिरीतील मिरकडवाडा बंदरातील अनधिकृत बांधकाम हटाव मोहिमेचा दुसरा दिवस। मिरकडवाडा बंदरामधील अनधिकृत बांधकामं भुईसपाट 319 अनधिकृत बांधकामं हटवण्यात मत्स्य विभागाला यश। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव 2000च्या आत। कांद्याला प्रति क्विंटल 4000चा भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। नांदेड जिल्ह्यात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण। टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। बाजारात टोमॅटोची आवक वाढली तर टोमॅटोचे दर थेट 8 ते 10 रुपये किलोवर। अमरावती महानगरपालिकेच्या 10 उपक्रमांची गती मंदावली। निधीच्या अडचणींसह अनेक ठिकाणी हलगर्जीपणा। कराडमध्ये पार पडलं एकदिवसीय संविधान जागर साहित्य संमेलन। अनेक नामांकित वक्ते आणि साहित्यिकांची उपस्थिती। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात शंभूशेष महाराज यात्रा महोत्सव उत्साहात पार पडला। भाविकांची गर्दी। आदिवासी समाजाची संस्कृती जपण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मनोर येथे वारली हटचं काम 2018 पासून संथगीत गतीने 50 कोटींचा खर्च करूनही नांदगावमध्ये साहित्य धुळखात पडल्याचा आदिवासी संघटनांचा आरोप। सोन्याची मागणी आणि सासरच्या लोकांच्या त्रासामुळे प्रियंका अन्नपुरे या विवाहितेचा गळफास घेऊन आत्महत्या। आईच्या तक्रारीवरून 4 जणांवर गुन्हा दाखल, 3 आरोपींना अटक। कराडच्या सुरलीमधून डांबर चोरणारी आंतरराज्य टोळी ताब्यात। 4 टन डांबर आणि टँकर असा 17 लाखांचा मुद्देमाल जप्त। राजस्थान आणि मध्य प्रदेशातील 4घांना कराड पोलिसांकडून अटक। कोल्हापूरमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील शासकीय प्रोटोकॉलवरून वादाची चिन्ह। वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना बाजूला सारून पालकमंत्र्यांसोबत खासगी उद्योगपती डायसवर असल्याची तक्रार। गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कचरागड येथे 10 फेब्रुवारीपासून आदिवासी समाजाच्या धार्मिक महोत्सवाचं आयोजन। कसारगडला सांस्कृतिक भवन उभारणार असल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती। दगड फेकून मारला। कर्मचाऱ्याच्या चेहऱ्याला दगड लागल्यानं पोलीस कर्मचारी जखमी। अमरावतीच्या सोनरी गावात विद्युत खांबावर बसून शेतकऱ्यानं केलं अनोखं उपोषण। अखेर हे उपोषण मागे घेण्यात आलं। रस्त्यावरील विद्युत खांब हलवण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे। शिक्षा सुनावताच 2 आरोपींचं पलायन। मालेगाव न्यायालयातील घटना। पाठलाग करता पोलिसांकडून एका आरोपीला अटक तर 1 जण फरार। घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ठाण्याच्या कासारवडवली परिसरात हायपर सिटी मॉलच्या 2ऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना। अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश।